दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक यंगस्टर्स स्पोर्ट्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. पहिला बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे गेलाय. धावफलकाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलंय, परंतु लँड तर जरूर केलं होतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु बॉल मात्र अंतिम क्षणी जमिनीवरती निसटला. हातामधून निसटला, अगदी हातामध्ये ओला साबण जसा सटकावा ना तसा बॉल देखील हातामधून निसटला आणि नक्कीच जीवनदान दिलं जाते. तीन षटकांचा सामना आहे. अगदी पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण अनिल कानवडे यांना पाहतो. आज दिवसभरामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे अनिल यांना. हो, यावेळेस मात्र कव्हर्सच्या डोक्यावरून मनगटाची दाखवली ताकद मोकार आणि हात ठोकलाय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र लेट कटचा वापर केला आहे. स्क्वेअर पॉइंट रिजन मध्ये चांगले फिल्डिंग एफर्ट्स, दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. बुद्धभूषण कांबळे अर्थात बीके चांगली फिल्डिंग एफर्ट्स आहे. आज दिवसभरामध्ये नक्कीच बॅट देखील चालताना पाहिली आपण बुद्धभूषणची. जर्सी क्रमांक 07 अर्थात 7 हा आकडा नक्कीच भारतीय क्रिकेटसाठी काही नफा नाहीये. भारतीय क्रिकेट संघातील एक यशस्वी कर्णधाराचा असणारा जर्सी क्रमांक 7 धाव फलकनात तर जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. अगदी पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गाचे चौकार जरूर आलाय, परंतु चांगली गोलंदाजी हाताळली अनिल कानवडे यांनी. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. देवेंद्र राऊत डेंजर एंडला आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नक्कीच सेफ आपल्याला पाहायला मिळत आहेत ते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. पॉइंट रिझन मध्ये नक्कीच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे तिथे. षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धाव आहे ते 11 बिनागडेच्या मोबदल्यामध्ये. यापूर्वीचा सामना आपण रंगतदार होताना पाहिला. अगदी पाहिलं तर अंतिम क्षणापर्यंत ज्यावेळेस सामना जातो ना, प्रेक्षकांची नक्कीच उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचते. असा काहीसा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंट रिझम मध्ये फटका खेळला. यावेळेस मात्र एक सिंगल घेतली आहे. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र लॉंग ऑन मध्ये नक्की क्षेत्ररक्षक आहे नवनत तिथे बॉलला फील्ड करतायत. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळते. एका धावेनं मात्र धावफरक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतायत. सलामीला आलेली जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूला देवेंद्र राऊत तर दुसऱ्या बाजूला प्रमोद. यावेळेस मात्र पावलांचा वापर केलाय. कव्हर्स मध्ये 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू मात्र दन 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 करत सीमा पार. धावा मिळते 4. येतोय चौकार.
यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने आक्रमण केलं, अगदी मैदानाला दोन भागांमध्ये डिवाइड जसं करावं ना असाच बॉल देखील अलॉंग द कार्पेट डीपमध्ये त्या ठिकाणी फील्ड केलाय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. देवेंद्र राऊत सेट ऑन फायर, ठोकलाय षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतील कमी, मिळतीये 6 धावांची हमी. षटकार. धावपलकावरती धावा आहेत त्या 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, अगदी 15च्या सरासरीने धावा बनवल्यात. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. आदर्श कांबळे हा देखील एक युवा रायझिंग स्टार खेळाडू आहे, कमालीचं प्रभावित याने देखील आज दिवसभरामध्ये केलंय. जर्सी क्रमांक 11 आहे, काहीसा वेगळा अनुक्रमांक त्या ठिकाणी जर्सीवरती पाहायला मिळतोय. काहीच नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला चांगल्या प्रकारे फ्लिक केलंय जरूर. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाब्याच्या मध्ये धावफलक मात्र 31 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट काहीच खराब पाहायला मिळते. बॉल मात्र जमिनीवरती आदळला. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक नक्कीच पायाच्या साह्याने चेंडूला फील्ड करतोय. इथे मात्र काहीच बंबल पाहायला मिळते, काहीशी धावपळ पळापळ पडापड देखील पाहायला मिळते. बॉल मात्र नक्कीच फील्ड केलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धाबा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा 35 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेची मध्ये धावफलक मात्र 36 वरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा सामना, अगदी अंतिम शेवटच्या षटकातील 2 चेंडू मात्र अजून देखील डिलिव्हर करणं बाकी असेल. यावेळेस मात्र नक्कीच बॅकफुटला पंच केला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मयूर पासलकर. टेक इट व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन.
यावेळेस मात्र आपटलाय चेंडू, अप्पट बार होता, जसा आला तसा डिपॉझिट केला सीमा पार. हा येतोय शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. पहिल्या डावामध्ये नक्कीच 42 धावा बनवल्या, 43 धाब्यांचं नक्कीच टार्गेट ठेवलंय पुढे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय शुभम पासलकर, दुसऱ्या बाजूला बुद्धभूषण कांबळे अर्थात बीके. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती आदित्य डोंबरे. मागील मॅच मध्ये आपण नक्कीच शुभम पासलकर आणि बुद्धभूषण कांबळेच्या याच जोडीने मात्र अगदी मोठा पराक्रम केला होता. अगदी नॉट आउट मात्र मॅच जिंकून दिली होती. आता देखील त्याच प्रकारचं काहीसं नक्कीच टार्गेट आहे, आव्हान आहे. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डीओटी डॉट बॉलने नक्कीच षटकाची सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या चेंडूवरती नक्की आपण पाहिलं विकेटचं पतन झालं. एक मोठी विकेट मिळाली आहे पौड यंगस्टर्स संघाला. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून आदित्य न्यू बॅटर मयूर पासलकर यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. पंच केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक देखील मोठ्या वेगाने चेंडूवरती आले. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली. सिंगल धावेच्या मधीनं धावफलक मात्र 1 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्यावरती ओव्हर पिच चेंडू होता. अगदी बाल तर पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न केला. बॉल पडल्यानंतर मोठ्या वेगाने मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी आज मात्र कमालीचं प्रभावित केलं आदित्य ठोंबरे यांनी. संघ जरूर पराभूत झालाय परंतु केलेली गोलंदाजी नक्कीच, केलेला संघर्ष नक्कीच यापुढे देखील लक्षात राहणार आहे. यावेळी देखील पुढे सरसावत लोवर फुल टॉस चेंडू होता. डीप मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली जाते. सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. येणारे 13 चेंडू आणि 41 धावींची गरज. पहिल्या डावामध्ये मात्र प्रचंड आक्रमण आपण देवेंद्र राऊत यांच्या बॅटमधून पाहिलं. जास्तीच्या धावा नक्कीच बनवल्यात. मुळशी समोर एक चांगलं आव्हान ठेवलंय, चांगलं टार्गेट ठेवलंय. यावेळेस मात्र पुढे सरसावत फ्लिक करायचा होता बॉलला परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी साकारली. अगदी बाल तर 2 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. एक महत्वाचा बॅटर देखील माघारी परतवलाय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावफलकावरती मात्र 2 धावा त्या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत. येणारे 12 चेंडू आणि 41 धाबींची गरज. यावेळेस मात्र पुढे सरसावत फुल टॉस बॉल होता. फुल टॉस वरती कडक प्रहार जरूर केलाय परंतु बॅटन बॉलचं तितकंसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू नक्कीच बॅटला मिडल करू शकला नाही आणि नक्कीच एक सिंगल धाव आली आहे. यावेळेस मात्र दांडी 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 गुल विकेटचं पतन. मयूर पासलकर बॅक टू बैलन. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू टाकला. अगदी चांगला टप्प्यावरती डिलिव्हर केलाय. एक सिंगल धाव आली आहे. एका धावेने जास्त काही फरक पडणार नाही. आता मात्र चौकार षटकार खेचावे लागतील. 9 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र काहीच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का, अब लगाना पडेगा चौकार छक्का. यावेळेस मात्र मुख्य पंच कळवतात इट्स अ वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दिशा काहीशी भरकटली आहे. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि नक्कीच चेंडूला पाठवलंय षटकाराच्या दिशेनं. सिक्सर. 8 चेंडू 32 ची गरज. आज मात्र बुद्धभूषणला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल.
आज मात्र दिवसभरामध्ये आपण पाहिलं बुद्धभूषणची बॅट मात्र बोलताना पाहायला मिळते. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र काहीसं शांत ठेवलं होतं आतापर्यंत, परंतु नक्कीच षटकार घेतलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये नक्कीच फटका खेळलाय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच पुन्हा एकदा जागा सोडली आहे. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. धावफलकामध्ये धावा आहेत ते 13, येणारे 7 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. 2 धावा आहेत. हाताला लागून बॉल गेलेला आहे, त्यामुळे 2 धावा काउंट केले जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय वाईटसाठी. बॅटर रिव्ह्यू आहे. DRS ची मागणी नक्कीच केली जाते. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय. एका बाजूला निवे फायटर्स, दुसऱ्या बाजूला खैरदेवी क्रिकेट क्लब मांदेडे. 2 संघांमध्ये पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. ऑनफिल्ड डिसिजन आपण घ्यायचं आहे. पंचांना विनंती केली जाते. निवे फायटर्स संघाने मात्र नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मानाचा सन्मानाचा करंडक आपण पाहतोय. शिराणी करंडक 2026 ही स्पर्धा. यावेळेस मात्र वन बाउन्स नक्की चेंडूला मात्र अगदी सीमारेषेच्या जवळपास त्या ठिकाणी फील्ड केलं जाते. या सामन्याने मात्र नक्कीच पॉईंट टेबलचं काहीच समीकरण मोठ्या वेगानं बदलेल. अगदी पाहिलं तर हा सामना खूप महत्त्वाचा होता मुळशी संघासाठी. अजून देखील आपण 5 चेंडूमध्ये 29 बनवायचे आहेत. 5 चेंडू 29. समोरील बाजूला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मला एक सिंगल धाव खर्च झाली आहे पहिल्या चेंडूवरती. यावेळेस मात्र डाबेस्टीच्या बराचसा बाहेर मुख्य पंच आपल्याकडे वळाले. कळवले इट्स वाईड बॉल. नक्कीच अवंतर धाव त्या ठिकाणी खर्च झाली. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र 15 वरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूमध्ये नक्कीच 28 धावा त्या ठिकाणी बनवायचे आहेत. बुद्धभूषण ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला तडाखा मारलाय. हा तडाखा नव्हता, बुद्धभूषण कांबळेच्या बॅट मधून आलेला हा धूम धडाका होता. षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाभेस्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. यावेळेस देखील पंचगावाचा वाईट बॉल. वाईट बॉलच्या मध्ये नक्कीच अवंतर धावा ज्या ज्या वेळेस खर्च होतात ना, सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा मोठ्या वेगानं बदलतं. 4 मध्ये 21 बनवायचे आहेत. यावेळेस देखील जमिनीला समांतर स्ट्रोक खेळलाय. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय.
2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये आणि इथे मात्र काय घडलंय खराब कलेक्शन आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय 3 धावा कलेक्ट केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीने सामन्याचं समीकरण येणारे 3 चेंडू आणि 18 धावेंची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बुद्धभूषण कांबळे सेट ऑन फायर ठोकला षटकार. हा ठोकलेला षटकार लगेच पुन्हा एकदा मुळशी क्रिकेट क्लब मुळशी संघाला विजयाच्या अपेक्षा विजयापासून नक्कीच जवळ घेऊन जातोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बुद्धभूषणने सातत्याने केला आणि केलेला संघर्ष केलेली लढाई आता मात्र 2 चेंडू मध्ये 12 धाबा बनवायचे आहेत. 2 चेंडू 12 बुद्धभूषण पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये एक सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील जागा सोडली आहे धावाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालंय. एक चेंडू 11ची गरज. हो हो यावेळेस देखील बुद्धभूषण कांबळे चांगला फटका खेळला होता परंतु चांगले फिल्डिंग एफर्ट्स लाजवाब फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळाले आणि नक्कीच हा सामना जिंकलाय सिद्धिविनायक यंगस्टर्स पौड्स या संघानं.